काय दिलंय बघा, the pipe is open pipe, is it right? Length दिले 60 सेंटीमीटर and resonant at 6th and 5th harmonic. The difference in frequency of given mode is difference in frequency of given mode is असं विचारलंय. झालं. काय अवघड नाही, एवढा अवघड नाही. ओपन पाईप, पाईप कुठले आहे? ओपन, बरोबर. इज इट राईट एव्हरीवन? ह्या पाईप मध्ये N6 हार्मोनिक मायनस N5 विचारलंय. ओके, 6 हार्मोनिक म्हणजे फर्स्ट हार्मोनिक फंडामेंटल फर्स्ट असतं, सेकंड हार्मोनिक तो असतं. त्यामुळे 6 V बाय 12 L1 म्हणतो, मायनस 5 V बाय 12 हे फाइंड करायचं. बिकॉज हार्मोनिकचा फॉर्म्युला काय, फ्रिक्वेन्सीचा ओपन पाईपचा एस हार्मोनिक चा फॉर्म्युला असतोय P इंटू वॉट N1. V कॉमन घ्या, इट इज 6 बाय 2 मीटर पर सेकंड आहे. 60 म्हणजे किती लिहायला पाहिजे मग? 0.6 मीटर. इज इट राईट एव्हरीवन? मायनस 5 2 इंटू L2 किती आहे? 0.9 इंटू 333. ओके, आता ऐका, कॅल्क्युलेशन झाले बघा. हे 6 आहे, 0.6 आहे, मग 0.610 डिवाइड बाय 2 हे करते मला हे 0.61 0.610 चा काय येणार? 610 बाय 2 किती? 5 मायनस 5 बाय 1.8 इंटू 33. इज इट क्लिअर? आता फक्त मॅथचं कॅल्क्युलेशन आहे. 1.8 इंटू 5 किती येणार? 18 म्हणजे 9 5 minus 1.8. Is it right? Into 333. 9 minus 5 into ह्याचं मीन 1.8 into 333. किती येईल आन्सर? नियर बाय लिहायचं, कॅल्क्युलेशन तर करायला पाहिजे व्यवस्थित. मग मी राऊंड फिगर म्हणतो याला 4/18 40/18 केलं मी and 333. 3 जर टेबल यूज केला तर काय होणार? 1 1 1 येणार आणि तर 3 6/18 ना, बरोबर की नाही? हे 40 इंटू 1 1 1 बाय 6 हे बरोबर आहे. 3 आणि 6 18/3 6. मग परत केलं सिम्प्लिफाय 20/बाय इंटू 1 1 1 डिवाइड बाय 3. बरोबर. 20 इंटू 1 1 1 2 2 2 0 बाय 3 मी किती देणार? 7 21 7 3 21 बरोबर आला 1.
12 झालं 740 हर्ट्स फ्रिक्वेन्सी आहे ना. अंडरस्टूड. कॅल्क्युलेशन थोडंसं वेगळं असतं.